Hello everyone. What are you doing? Worrying about your child's future? तर काळजी नका करू. फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा. Because here you get learning with the excellence, quality education, science-based activities, play-based games and interactive learning. With all these modern teaching methods and strong parent-teacher communication, then what are you waiting for? लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा. लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट, चेतनानगर, सुंदरखेड, बुलढाणा. सिटी न्यूज, वसा जनसेवेचा. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. दरम्यान यात हॉटेल मालकाच्या सावधगिरीमुळे बुलढाण्यातील 5 पर्यटकांचा जीव वाचला आहे. काल काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला. या दहशतवादी हल्ल्यात 28 जणांचा मृत्यू झाला आहे. तर प्रसंगावधानतेमुळे काही लोकांचा जीव वाचला आहे. यात सध्या बुलढाणा जिल्ह्यातील 5 जण पहलगाममध्ये अडकले होते. काल पहलगाममध्ये फायरिंग झाली तेव्हा 5 जण तेथील हॉटेलमध्येच होते. बुलढाण्यातले हे 5 जण हॉटेल बाहेर पडणार होते तेव्हाच हॉटेल मालकाने त्यांना थांबवले. त्यांना सांगितले की फायरिंग सुरू झाले आहे, बाहेर फिरायला पडू नका. बुलढाण्यातील 5 जण 18 तारखेला फिरायला जम्मू काश्मीरमध्ये गेले होते. यामध्ये 3 पुरुष व 2 महिला आहेत. सकाळचे जिल्हा प्रतिनिधी अरुण जैन यांचे भाऊ व त्यांची पत्नी व 3 मुले असा समावेश आहे. जेव्हा फायरिंग होत होती तेव्हा बुलढाण्यातील कुटुंब तिथेच हॉटेलमध्ये होते. फायरिंगच्या आवाजाने परिवार खूप घाबरला होता. सध्या हे कुटुंब जैन परिवार हॉटेलमध्येच आश्रयाला आहेत. एकूण 5 लोक आहेत. यामध्ये 2 महिला 3 पुरुषांचा समावेश आहे. काश्मीरमध्ये अडकलेल्या या 5 जणांची नावे निलेश जैन, पारस अरुण जैन, ऋषभ अरुण जैन, सौ श्वेता निलेश जैन, अनुष्का निलेश जैन अशी आहेत. 18 तारखेला हे कुटुंब मुंबईहून काश्मीरला निघाले होते. जम्मू काश्मीरमधील सर्व ठिकाणे फिरून झाल्यानंतर 21 तारखेला रात्री पहलगाममध्ये हॉटेलला आले. 22ला सकाळी पहलगाममध्ये फिरायला निघणार तेवढ्यात हॉटेलच्या लोकांनी गोळीबार झाल्याचे व बाहेर न पडण्यास सांगितले. आता हे कुटुंब सुखरूप असल्याची माहिती मिळत आहे. आम्ही दिनांक 18 एप्रिलला काश्मीर टूरसाठी इथे श्रीनगरला पोहोचलो होतो. 18ला 3 दिवसाचा आमचा सोनमार्ग, गुलमार्ग व श्रीनगरचा टूर संपवून परवा रात्री आम्ही पहलगामला आलो. काल दुपारी जेव्हा आम्ही इथून फिरण्यासाठी बाहेर निघण्याची तयारीत होतो तेव्हाच आम्हाला हॉटेलच्या मालक व इच्छा कर्मचाऱ्यांनी कल्पना दिली की बाहेर फायरिंग सुरू आहे, त्याच्यामुळे इथून बाहेर पडू नका. त्यानंतर आम्ही टीव्हीवर व इतर ठिकाणी बातम्या बघितल्या. प्रकरणाची गंभीरता कळाली. त्याच्यामुळे आता इथे फिरण्याचा किंवा थांबण्याचा आमचा उत्साह मावळलेला आहे. आम्हाला त्वरित इथून बाहेर निघायचं आहे. तरी शासनाला विनंती आहे की आमची इथून बाहेर निघण्याची व्यवस्था करावी ही विनंती. आम्ही स्थानिक वाहनाने श्रीनगरला पोहोचत आहोत. धन्यवाद. माझा लहान भाऊ निलेश जैन जीएसटी ऑफिसर आहे मुंबईला, तो, त्याची फॅमिली आणि माझी 2 मुलं असे 5 जण एकूण जम्मू काश्मीरला फिरायला गेलेले आहेत. 18 तारखेला ते इथून गेले. श्रीनगर आणि बाकीचे ठिकाणं पाहून पहलगामला ज्यावेळी घटना घडली ज्यावेळी ही चकमक झाली किंवा गोळीबार झाला त्यावेळी ते त्या ठिकाणापासून अवघ्या 2 किलोमीटरवर अंतर असलेल्या हॉटेलमध्ये मुक्कामी होते. परंतु त्यांना तातडीने माहिती मिळाली हॉटेल प्रशासनाकडून की तुम्ही आता फिरायला जाऊ नका आणि इथे गडबड झालेली आहे. त्याच्यामुळे ते थोडक्यात बचावले आणि आता ते सुखरूप आहेत. त्यांच्याशी सातत्याने संपर्क आमचा सुरू आहे. आता परतीच्या प्रवासाला ते श्रीनगरला जाऊन परत मुंबईला येण्याच्या तयारीमध्ये. शासनाने महाराष्ट्रामधील जेवढे पर्यटक जम्मू काश्मीरला गेलेले आहेत त्या सर्व पर्यटकांना तातडीने आजच्या आज कसं परत मुंबईला आणता येईल आणि त्यांच्या आप्तेष्टांचा, नातेवाईकाचा जीव भांड्यात पडेल अशी व्यवस्था करावी अशी एवढी शासनाला विनंती आहे.